97वे कुळ, सर्वांना समृद्धी, सर्वांची प्रगती आणि त्यासाठी सर्वांना न्याय, सर्वांना स्वातंत्र्य आणि सर्वांना समान संधी. नमस्कार, विकसित भारतमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आजचा विषय आहे टिळकांचा अपमान आणि डोवालला पुरस्कार. 1 ऑगस्ट 1920 साली टिळक वारले. आज त्यांची 126वी पुण्यतिथी आणि या दिवशी आज टिळकांना मला वाटतं पुण्यामध्ये टिळकांच्या नावाने डोवालला पुरस्कार दिला गेला, अजित डोवालला. आणि मग अर्थातच तिथे आपले जे महाराष्ट्रामध्ये जे नेमलेले पुढारी आहेत दिल्लीतून, ते तिथे होते आणि डोवालचं कौतुक आणि भाजपची नेहमीची काय पद्धत आहे कामाची, त्या पद्धतीने त्याचं प्रदर्शन, त्याचं देशभक्ती आणि काय काय गोष्टी बोलल्या गेल्या. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की हा खरोखरच टिळकांचा अपमान आहे आणि टिळकांचाच नाही, स्वराज्याचा अपमान आहे, महाराष्ट्राचा अपमान आहे. आणि कसं ते मी तुम्हाला सांगतो. तर टिळक टिळक सनातनी होते पहिली गोष्ट, त्यामुळे टिळकांवर सुद्धा टीका केली जाते. पण मला असं वाटतं आपण कुठलीही व्यक्ती फक्त एकाच बाजूने बघण्यात अर्थ नसतो. टिळकांच्या तुम्हाला मी चांगल्या बाजू सांगतो की ज्या माझ्या दृष्टीने खरोखरच मोठ्या गोष्टी आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे टिळक ही पहिली व्यक्ती होती, पहिली की आणि मोठी, म्हणजे की ज्याला एक वलय आहे, ज्यांना एक आवाज आहे, अशी पहिली व्यक्ती होती की ज्यांनी स्वराज्य मागितलं, सेल्फ रूल. ते म्हणले हे तुमचं जे काही राजकीय सुधारणा करणं आहे आणि आम्हाला आमच्याच घरामध्ये आम्हाला म्हणणं की ही खोली तुम्ही घ्या, हो का नाही, की तुम्ही इतके भारतीय लोक विधिमंडळावर नेमले गेले पाहिजेत आणि त्यासाठी मग काँग्रेसची स्थापना काहीतरी 1883च्या आसपास कधीतरी झाली असेल आणि 85 साली पहिलं अधिवेशन भरलं मुंबईमध्ये 1885ला, हो का नाही, काँग्रेसचं पहिलं अधिवेशन. तर काँग्रेस हा पक्षच मुळात राजकीय सुधारणा की हळूहळू भारतीय लोकांना इंग्रजांच्या प्रशासनात आणि राज्य पद्धतीमध्ये जागा देण्यासाठी. टिळक हे पहिली व्यक्ती आहे की जे म्हणाले हे तुम्ही आम्हाला जागा देणं वगैरे आमच्याच घरात, हे मला मंजूर नाही, आम्हाला स्वराज्य हवंय. तर टिळकांनी शब्द वापरला, अक्षरशः स्वराज्य हा शब्द वापरला, तुम्ही लक्षात घ्या. सो ही हॅड दॅट, आपल्या स्वराज्याचा जो विचार आहे तो छत्रपतींपासून चालत आलेला, तोच विचार टिळकांच्या मनात होता. आणि या तुम्ही त्यांच्यावर टीका करू शकता की स्वराज्यामध्ये सनातनी वगैरे नव्हते आणि भेदभाव नव्हता. आय आय कम्प्लिटली अग्री विथ दॅट. पण तरी ॲट द सेम टाइम स्वातंत्र्याची उर्मी, त्याला स्वराज्याचं नाव देणं, त्या दृष्टीने इंग्रजांशी भांडणं, तडजोड न करणं, त्यासाठी तुरुंगात जाणं, ते टिळकांनी तुरुंगवास भोगला. तिथे त्यांची तब्येत इतकी खराब झाली की त्यांचं उर्वरित आयुष्य वयाच्या 52व्या वर्षी ते मंडालीला गेले. 52 ते 58, 6 वर्ष मंडालीमध्ये त्यांनी काढली. आणि ते काय तुरुंग, ते काही सुखाची साधनं तिथे काहीही नव्हती. ज्या पद्धतीने सावरकरांना लिहायला वाचायला सगळं भरपूर सोयी वगैरे मिळाल्या, ते त्यांना इथे टिळकांना कसल्याही काही सोयी नव्हत्या. आणि टिळकांच्या हाल अपेष्टामध्ये त्यांनी शिक्षा पूर्ण केली. आणि मग ज्यावेळी ते परत आले, ही हॅड अ बॅड हेल्थ आणि त्या आफ्टर विदिन 6 years ही डाईड ॲट द एज ऑफ 64. या आता मे बी त्या काळामध्ये इंडियामध्ये 64 प्रॉब्ली वॉज द राईट टाइम टू डाय, आय डोंट नो. पण तरीही द फॅक्ट इज ही वॉज अन अनअपॉलॉजेटिक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते की जे ब्रिटिशांच्या विरुद्ध त्यांनी कधीही तडजोड केली नाही, कधीही माफी मागितली नाही, त्यासाठी तुरुंगात गेले. ही वॉज अ फायर ब्रँड पर्सन. असंतोषाचे जनक त्यांना म्हटलं गेलं, भारतीय असंतोषाचे जनक. आणि ऑल ऑफ दिस इज ट्रू. तर त्यामुळे म्हणजे राष्ट्रवाद, स्वराज्याचा विचार, राष्ट्रवाद, स्वातंत्र्याचा विचार, या सगळ्या दृष्टीने टिळक इज राईट. प्रिटी मच आय विल से की आपल्या महाराष्ट्राचं जे एक मेन स्ट्रीम आहे विचार, महाराष्ट्राचा विचार जो म्हणता येईल, त्याच्यामध्ये मेन स्ट्रीमचं व्यक्तिमत्व आहे. आणि असं आपली आयडेंटिटी आपण दुसऱ्या व्यक्तीला बहाल करणं आणि त्याला सन्मानित करणं, आणि अशी व्यक्ती की जे केवळ प्रचाराचं साधन आहे,
की हा अजित डोवाल जो कोणी आहे 81 वर्षाचा माणूस आहे. सो ही शुड हॅव बीन रिटायर्ड लॉंग टाइम बॅक, पण दे ब्रॉट हिम बॅक फॉर व्हॉट एव्हर रिझन. आय डोंट नो काय रिझन आहे. 1968 सालचा हा IPSचा अधिकारी आहे. आणि त्याची कारकीर्द काय, ते 100 ठिकाणी त्यांनी निगोशिएट केले अतिरेक्यांशी. आणि मग ह्यांना सोडून द्या, त्यांना सोडून द्या. ते रुबिया सईदचं जे काय झालं, ते त्या काळात सुद्धा ह्यांनी सगळं ते निगोशिएशन्स केलेले. तर हा निगोशिएशन बहाद्दर माणूस. एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट हे IPS, IAS हे सगळे कारकून लोक आहेत. हे कोणीही राज्यकर्ते लोक नसतात. हे तुम्ही डोक्यात पक्क ठेवा. दे आर सपोज टू वी आर सपोज टू रन देम, दे आर नॉट सपोज टू रन अस. हो का नाही? की ते जे एकदम तोऱ्यामध्ये येतात, गाड्यातनं येतात, घोड्यातनं येतात, ते इंग्रजांनी लादलेली ही घोडी आहे. त्यांच्या ढोंगणावर लाथा घालून त्यांना आपलून द्यायची गरज आहे भारतातून. हे माझं स्पष्ट मत आहे. असो, तर हे तसं एक घोडं आहे की जे इंग्रजांच्या त्या कारकून पद्धतीतनं एक जन्माला आलेलं घोडं आहे. आणि त्याला त्यांनी एक झूल घातली आहे आणि सांगितलं की हा आपला अश्वमेघाचा घोडा आहे. आणि हे त्यांचं म्हणणं आहे. कुणाचं? हे सगळे हिंदुत्ववादी लोकांचं म्हणणं आहे की हा अश्वमेघाचा घोडा आहे, की ह्यानी याव केलं आणि त्याव केलं. आता अमेरिकेचे CIA हे जगातलं सर्वोत्तम काय म्हणायचं त्याला, सर्वोत्तम गुप्तचर संस्था आहे. सर्वोत्तम. त्या गुप्तचर संस्थांमध्ये कुठलाही एक व्यक्ती मला माहित नाहीये. मी इथं CIAचं हेडक्वार्टर माझ्या घरापासून 25 मैल पेक्षा जास्त नाहीये. 100 वेळा जाता येता आम्हाला दिसतं उजवीकडे. DC ला आम्ही जेव्हा कधी जातो, आमच्या वाटेवर येते. बाय द वे, माझा एक्स बॉस CIA मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. माझा एक पूर्वीचा एक बॉस होता. तो CIA मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. CIAचा कुठलाही माणूस असा मी बघितलेला नाहीये, की हा अमेरिकेचा सगळ्यात टॉप स्पाय आहे आणि त्यांनी याव केलं आणि त्याव केलं, जर्मनीत हे केलं, इक्वाडोरमध्ये ते केलं. कसली जाहिरात नाही. तुम्हाला हे माहिती का? CIAचे लोक ज्यावेळी मरतात काम करताना, म्हणजे अमेरिकेच्या ऑफकोर्स त्यांच्या भाषेत ते शहीद झाल्यासारखं, की हुतात्मा झाले. देशासाठी त्यांनी प्राण दिले. त्यांच्या नावाने एक असा स्टारची एक वॉल आहे CIA मध्ये. तुम्ही जर आत एंट्री मारली तर ती भिंत असते. त्या भिंतीवर त्यांच्या नावाने एक फक्त असा स्टार लावला जातो. त्या स्टारवर त्यांचं नाव लिहिलं जात नाही. फक्त एक स्टार असतो. दॅट्स इट. आणि हे सगळं का असतं? कारण ते खरोखरच गुप्त आहेत. ते खरे अश्वमेघाचे घोडे आहेत. की अश्वमेघ यज्ञ जो असतो तो कोणासाठी असतो? की साम्राज्य जे विस्तार करतात, त्याचा तो एक घोडा असतो, की आमचा घोडा तुम्ही अडवला नाही पाहिजे. हो की नाही? तर ते साम्राज्य विस्तार करणारे हे CIA हे खरोखरच अमेरिकेच्या साम्राज्याचा विस्तार आणि त्याचं संरक्षण करणारी एक संस्था असं म्हणायला हरकत नाही. आणि ते बऱ्याच वाईट गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्यातही काही वाईट मी तुम्हाला खात्रीने सांगतो. पण ते त्यांनी त्यांच्या देशासाठी केलेलं असतं. तर हा अजित डोवाल आणि त्या अश्वमेधाच्या घोड्याची मी नावं कुठेही लिहिली जात नाहीत, की हा आमचा हा घोडा क्रमांक 1, घोडा क्रमांक 2, घोडा क्रमांक 3. पण हे भारतामध्ये सगळ्या जनतेच्या कन्झम्पशनसाठी हा एक अश्वमेधाचा घोडा त्यांनी लेबल लावले. अजित डोवाल, भारताचा नंबर 1 अश्वमेधाचा घोडा. आणि हा आमचा त्याच्या नावाने मग धुरंधर 1 नावाचा चित्रपट काढायचा, मग धुरंधर 2 नावाचा चित्रपट काढायचा, की यांनी पाकिस्तानात जाऊन अमुक केलं आणि तमुक केलं. अरे हे भंगार कारकून लोक परीक्षा देणारे. हा, परीक्षा देणार, ते परीक्षा पास होणार, तेव्हा मग त्यांना एक अधिकारी पद मिळणार आणि त्या अधिकारी पदाच्या जीवावर ते भारतीयांच्या जीवावर नाचणार. आणि हाऊ डू आय बिलीव्ह की त्यांनी काय केलेलं आहे? आय हॅव आय हॅव नथिंग टू बिलीव्ह. आणि तुम्ही कुणीही मला सांगा की त्यांनी खरंच काय केलेलं आहे. अतिरेक्यांशी निगोशिएट करून 4 अतिरेकी सोडले, हे त्यांनी केलेलं आहे. जरूर केले. ते अफगाणिस्तानामध्ये ते वाजपेयींच्या काळामध्ये ते जे काय झालं, ते विमान घेऊन जसवंत सिंग गेले, अतिरेक्यांना घेऊन गेले, अतिरेक्यांना सोडलं, हे जरूर केलेलं आहे. आणि तुमच्या दृष्टीने ते शौर्य असेल तर ते शेम ऑन यू. आय रिअली शेम ऑन यू. तुम्हाला जर असं वाटत असेल की ते शौर्य आहे, ते शौर्य नाहीये. तर पुन्हा एकदा सांगतो, भारतात राज्यकर्ते वर्ग पाहिजे. राज्य ज्यांना करता येतं आणि जे हप्ता गोळा करतात ते राज्य करू शकत नाही. बाय द वे, त्या अजित डोवालच्या त्या कार्यक्रमामध्ये हप्ता गोळा करणारी माणसं तिथे मान्यवर म्हणून आली आहेत आणि ते भाषणं देत आहेत. इट्स बुलशिट. इट्स ऍब्सोल्यूट नॉनसेन्स. तर लक्षात घ्या की हे महाराष्ट्र स्वराज्य आपलं एक परंपरा आहे. आपल्याकडे एक राष्ट्रवाद आहे. आपल्याकडे एक समाजाचा विचार आहे, रयतेचा विचार आहे, जनतेचा विचार आहे. उत्तर भारतामध्ये हे कमी आहे म्हणून तिथे स्वराज्य निर्माण झालं नाही.
ते फक्त महाराष्ट्रात का झालं? कारण खरा राष्ट्रवाद आणि खरा जनतेचा विचार आपल्याकडे होता आणि आपण हा विचार असं कुठल्याही ऐरा-गैरा, नथू-खैराला बोलवायचं आणि त्याला ते टिळकांचा पुरस्कार द्यायचा. टिळकांची फॅमिली, यू रिअली शेम ऑन यू, तुम्ही याच्यामध्ये सहभागी असाल तर. कारण हे खरोखरच कलंक आहे. टिळकांच्या नावाला कलंक, तुम्ही असं काम केलेलं आहे, असं माझं मत आहे. आणि इट शुड नॉट बी डन. भारत आणि महाराष्ट्र आणि अ, पुणं सगळीकडे राज्यकर्ते चांगले कसे निर्माण होतील ह्याच्यावर आपलं लक्ष असायला हवं. ती ताकद महाराष्ट्रात आहे. ती ताकद महाराष्ट्रात सगळ्या जातीत आहेत. ब्राह्मणात आहे, मराठ्यात आहेत, महारमध्ये आहेत, धनगरामध्ये आहेत, सगळ्यांमध्ये आहेत. आणि टिळकांचे एखाद दुसरं वाक्य जरूर त्याच्या विरुद्ध होतं. त्यात मी ते कधी लपवणार नाही, की त्यांनी काहीतरी म्हणलं की तेला तांबोळ्यांनी काय करायचे संसदेत येऊन का विधिमंडळात येऊन. तर एक लक्षात घ्या, की प्रत्येक माणसाचे काही विचार चुकीचे असतात. डझंट मीन की तो अख्खा माणूस चुकीचा आहे. तर टिळकांचा ते जरी विचार चुकीचा असला तरी मी पुन्हा एकदा सांगतो, की ती ती उर्मी, ती ताकद, ती स्वातंत्र्याची आस टिळकांनी स्वतः पण दाखवली आणि त्यांनी 4 लोकांमध्ये ती पेटवली. आणि हे फार महत्वाचं आहे. आणि तो खरा स्वराज्याचा विचार आहे, हे मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून मग जर तुम्हाला त्याचे आस असेल, तर ही आजच्या घटनेचं तुम्हाला मी माझ्या परीने तुम्हाला मी महत्त्व किंवा त्यात काय निंदनीय आहे हे मी बोललो. पण माझ्या मते अजून एक पाऊल त्याच्या पुढे जाऊन हे लक्षात घ्या, की आज पुण्यातली, महाराष्ट्रातली, भारतातली तरुण पिढी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन राज्य कसं असलं पाहिजे, राज्य कसं चाललं पाहिजे, हे असे प्रसिद्धीचे घोडे नुसतेच नाचवून राज्य सुरक्षित होत नाही. तशी ती सुरक्षा यंत्रणा कशी चालली पाहिजे, तिथे लाच, भिक्षा, भ्रष्टाचार, हप्ता, खंडणी हे घेणारे लोक असतील तर ती व्यवस्था तुमची सिक्युअर होऊच शकत नाही. केवळ ते मीडियाच्या द्वारे ती भूत निर्माण केली जातील आणि तुम्हाला सांगितलं जाईल, हा देशभक्त आहे, तो देशभक्त आहे आणि हा विद्वान आहे. हा, आणि मग तसंच करून त्या आय-आय-टीचा माणूस, आय-आय-टीचा मद्रासचा हेड काहीतरी ते गोमूत्रामध्ये कसली तरी प्रॉपर्टीज आहेत वगैरे काय काय बोलत होता. हे असले येडछाप लोक म्हणून मग निर्माण होतात. तर खरा राष्ट्राचा विचार, तर हा तिथे कुठल्याही हा माणसांचा विचार आहे, जनतेचा विचार आहे, रयतेचा विचार आहे. हो का नाही? स्वराज्य. हो का नाही? तिथं काय ते भोसल्यांचं राज्य नाही, ते का मराठ्यांचं राज्य नाही, ते कुठल्या धर्माचं, हिंदू धर्माचं राज्य नाहीये. स्वराज्य, दॅट्स इट. जे स्वराज्य, जी जनता आहे सगळ्यांचं राज्य. आणि तिथे मग तो राज्याचा विचार एकत्र येऊन करणं, तरुणांनी विशेषतः करणं, हे फार महत्वाचं आहे. तर मला वाटतं त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज इतकंच पुरे. धन्यवाद.